आज मी बनवते ओल्या नारळाचे कणकेचे उकडून घेतलेले कानवले. अतिशय छान आणि सोपी रेसिपी आहे. मऊसूत असे कानवले तयार होतात. आतमध्ये छान गोड सारण ओल्या नारळाचं. आणि ही रेसिपी मी वर्षभरामध्ये मध्ये बनवत असते. पण श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीला हे आमच्याकडे बनवतात. खूप छान अशी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगांची आमटीसुद्धा मी बनवलेली आहे. नमस्कार, स्मिता स्वादिष्ट सफर मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. चला सुरुवात करूयात रेसिपीला. 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. धुवून 2 ते 3 वेळा धुतलेले आहेत. त्याच्यानंतर डाळ 1 वाटी घेतलेली आहे. इथे अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे. डाळीमध्ये 1 ते 1.5 वाटी पाणी आणि तांदूळामध्ये 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. दोन्ही डाळी धुवून घेतलेल्या आहेत आणि डाळीमध्ये थोडीशी चिंच घातलेली आहे मी. चिंचेच्या ऐवजी तुम्ही टोमॅटोसुद्धा घालू शकता. आणि त्याचबरोबर डाळीमध्ये हळद 1 चमचा, 1 चमचा हिंग आणि 1 चमचा जिरे घातलेले आहेत. थोडंसं मीठ घातलेलं आहे भातामध्ये आणि 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. ही रेसिपी बनवत असताना मी वेगळी चपाती आणि भाजी अशी बनवत नाही आहे. आजचा जो मेनू आहे तो उकडीचे कानवले आणि शेवग्याच्या शेंगांची आमटी आणि भात. डाळीमध्ये मी 1 कांदा घातलेला आहे मोठा चिरून आणि कुकरला 4 शिट्ट्या देऊन घेऊयात. तोपर्यंत शिट्ट्या होईपर्यंत सारणाची तयारी मी करते. 1 नारळ घेतलेला आहे सारणासाठी आणि बारीक काप करून ते मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे. तर हे तुम्ही नारळ तुमच्याकडं मशीन आहे त्याच्यावर तुम्ही खवू शकता. त्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि मिक्सरमध्ये हे झटपट होतं आणि अगदी छान खवल्यासारखं नारळ तयार झालेलं आहे. आता हे एका पातेल्यात मी काढून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गूळ घातलेलं आहे. थोडासा गूळ मी इथे कमी वापरलेला आहे. 2 ते 3 मोठे चमचे गूळ तुम्ही अजून वापरू शकता, म्हणजे जास्त गोड हवं असेल तर. तर हे पहिल्यांदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि मध्यम आचेवरती गॅसवर ह्याला गरम करून घेतलेले. तर 5 ते 7 मिनटं गूळ विरघळेपर्यंत फक्त मंद आचेवरती ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गूळ विरघळल्यानंतर याच्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये जायफळ आणि सुंठ पावडरसुद्धा घालू शकता, पण मी इथे फक्त वेलची पावडर आज घातलेली आहे. नारळ खूप दिवसाचा असेल, पाणी आतमध्ये नसेल नारळाच्या आणि थोडासा सुकला असेल तर याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही सारण बनवता त्यावेळी 2 ते 3 चमचे दूध घातल्यानंतर सारण एकदम छान ओलसर असं होतं. आणि गूळ आपला एकदम एकजीव झालेला आहे. वेलची पावडर घातलेली आहे. पुन्हा एकदा मिक्स करून ह्याला थंड होण्यासाठी ठेवूयात. गॅस बंद केलेलं आहे मी आणि पुढे आमटीची तयारी करते. आमटीसाठी एका पॅनमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे. 2 छोटे चमचे मोहरी, 1 छोटा चमचा जिरे आणि शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत. शेंगा वरची साल काढून मी चिरून घेतलेल्या आहेत, म्हणजे त्या लवकर शिजतात. 1.5 मोठा चमचा मी इथे लाल तिखट घातलेलं आहे आणि याच्यामध्ये अर्धा लिटर पाणी होईल एवढं घातलेलं आहे. तुमच्या गरजेनुसार पाण्याचा वापर करा. इथे 7 ते 8 वाट्या आमटी व्हायला हवी म्हणून मी हे पाणी अर्धा लिटर घातलेलं आहे. अर्धा मोठा चमचा मीठ घातलेलं आहे आणि ह्याला उकळायला ठेवूयात. आणि तोपर्यंत आपण कानवल्याच्या पारी तयार करून घ्यायच्या आहेत. तर हे आपण पुरी जसं लाटतो त्याप्रमाणे छोट्या छोट्या पारे लाटून घेतलेल्या आहेत मी. तुम्ही 1 मोठं चपाती लाटून त्याच्यावरती वाटीच्या मदतीने सुद्धा हे काप करून घेऊ शकता. अशा प्रकारे ह्या पारी लाटून त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि दोन्ही बाजूने मिटवायचं आहे. तर ह्याच्यासाठी जी कणिक घेतलेली आहे तर चपातीला आपण जशी मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट आहे, म्हणजे कानवले बंद करताना त्याचा आकार बदलत नाही आणि कणिकसुद्धा हाताळायला एकदम सोपी जाते. तर हे सारण पुन्हा एकदा थंड झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्याशिवाय सारण ह्याच्यामध्ये भरता येत नाही. तर पूर्ण थंड झाल्यानंतरच तुम्ही हे कानवले बनवू शकता. तर ह्याच्यामध्ये आपण सारण घातलेलं आहे. दोन्ही बाजूनी हे मिटवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे सगळे कानवले तयार करून घ्यायचे आहेत. तर हे कानवले सुटू नयेत म्हणून ह्याला मुरडसुद्धा घालतात. तर ते सुद्धा कानवले छान दिसतात दिसायला. पण हे कणिक घट्ट असल्यामुळे हे कानवले एकदम छान व्यवस्थित प्रेस करता येतात आणि छान बंद होतात, अजिबात फुटत नाहीत. फार मोठी पारी तयार करायची नाही आहे. छोटे छोटे कानवले तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे उकडतानासुद्धा एकदम व्यवस्थित उकडले जातात. छान व्यवस्थित आकार दिसतो. अशा प्रकारे सगळे कानवले तयार करून घ्यायचे आहेत. आणि मी पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. हे उकडून घ्यायचे आहेत कानवले, त्यामुळे मोदक पात्राला मी तेल लावून घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही हळदीचं पान किंवा केळीचं पान
किंवा तुम्ही हे पण वापरू शकता, कर्दळीचं फुलाचं जे पान असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, म्हणजे खाली चिकटणार नाही. अगदी जे अवेलेबल आहे, शक्य आहे ते तुम्ही वापरू शकता. जर तुमच्याकडे काहीही नसेल तर तुम्ही तेल लावूनसुद्धा हे फक्त वाफवायला ठेवू शकता. तर मध्यम आचेवरती मी याला 5 मिनटासाठी ठेवलेलं आहे आणि माझे अजून जे कानवले आहेत ते मला उकडायचे आहेत. त्यामुळे मी ह्याच्यावरती तेल लावून पुन्हा जे बनलेले कानवले आहेत ते ह्याच्यावरती ठेवलेले आहेत, म्हणजे सगळे एकदम उकडता येतील. आणि ह्याच्यानंतर 20 मिनटासाठी हे कानवले उकडून घ्यायचे आहेत. फक्त खाली पाणी पॅनमध्ये जे ठेवलेलं आहे ते चेक करायचे की संपणार नाही. आणि 20 मिनटं झालेली आहेत. छान कानवले एकदम सुंदर असे उकळून तयार झालेले आहेत आणि एकही कानवला फुटलेला नाही आहे. एकदम मऊसूत असे झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता आतमध्ये असे मस्त सारण आणि वरून मऊसूत असं कणकेचं आवरण जे आहे ते इतकी टेस्टी लागते रेसिपी, तर तुम्ही ही मध्ये आधे सुद्धा बनवू शकता. त्यानंतर डाळ जी आहे शिजलेली आहे, एकदम ह्याला मिक्स करून घेऊया. चिंच वगैरे जी आहे डाळीमध्ये मॅश करून घेऊयात आणि त्याच्यानंतर शेंगा पण शिजलेल्या आहेत आणि शेंगांमध्ये ही डाळ मिक्स करूया. मी नेहमी डाळीची आमटी करताना पहिल्यांदा शेंगा फोडणी घालते, म्हणजे शेंगा छान शिजतात आणि डाळ जी आहे त्याच्यानंतर घालते, म्हणजे डाळ जास्त फुटणार नाही. कारण शेंगांबरोबर डाळ जर शिजायला ठेवली तर अजून ही खूप शिजली जाते आणि डाळीच्या आमटीचा लगदा तयार होतो. त्यामुळे पहिल्यांदा शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत आणि मग मी वरून डाळ ॲड केलेली आहे. तुम्ही वरून ह्यालासुद्धा तडका देऊ शकता किंवा नाही दिलात तरीसुद्धा छानशी अशी आमटी तयार होते. ह्याच्यात थोडासा गूळ घालायचा आहे चवीसाठी आणि मी थोडंसं पाणी पुन्हा डबा जो आहे डाळीचा त्याच्यामध्ये घालून 1 वाटीभर पाणी अजून मिक्स केलेलं आहे. एक 5 ते 10 मिनटं याला अजून उकळी येऊ द्यायची आहे आणि कोथिंबीर घालून ही आमटी आपली तयार आहे. शेंगा जर तुम्ही चमच्याने चेक केल्या तर छान अशा शिजलेल्या आहेत. बघितलं तर कळेल. एकदम सहज अशी जर शेंग व्यवस्थित हे झाली, मऊ जर झाली असेल तर ती लगेच मॅश होते. त्यामुळे ही आमटीसुद्धा आपली तयार आहे आणि आजचा हा मेनू माझा तयार आहे. डाळीची आमटी, भात, वरून थोडंसं साजूक तूप आणि उकडीचे ओल्या नारळाचे कानवले. नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीबरोबर. थँक्यू. बाय बाय.